सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट मी जो कुठंच बोलला नाही तो इथं या व्हिडिओमध्ये बोलतोय की जर हा स्क्रिप्टेड शो असता तर पहिली गोष्ट सूरजला लिहिता वाचता येत नाही, मग सूरजचे डायलॉग त्याच्या कानामध्ये कोण सांगणार, कंटिन्यू कोण सांगणार, त्याचा अभ्यासही नाही या सगळ्या गोष्टींचा, मग काय बिग बॉस कन्फेशन रूममध्ये त्याला शिकवणार आणि मग तो बाहेर जाऊन काय त्याचे डायलॉग बोलणार. त्याच्यामुळे हा शो कुठेही स्क्रिप्टेड नाहीये. मी सकाळी इथे आलेलो आहे, जवळपास सकाळी 5:30-6 वाजता घरातून निघालो, इथे लवकर पोहोचलो, पण अजून ना माझे पाय इथून निघत नाही. आता देवीच्या इथे आलोय, तर देवीच्या इथे आल्यानंतर जवळपास आता 1-1.5 तास झाला इथे, पण इथून बाहेर जाण्याची इच्छा होत नाही. गेट पर्यंत जातोय, परत मागे येतोय, परत कोणीतरी बोलवतंय, तर कदाचित असं वाटतं की आईच थांबवते इथे. हे खूप छान वाटते, खूप पॉझिटिव्ह वाटतं. एवढी प्रेमळ माणसं गावाकडेच असू शकतात असं मी पहिल्या लाईन मध्ये त्यांच्याबद्दल सांगेन. आणि त्यांची आई असेल, आत्या असेल सॉरी, आणि त्यांच्या बहिणी असतील, या सगळ्यांना भेटून खूप जास्त आनंद झाला. आणि त्यांनी पण मला ना स्वतःच्या मुलासारखं आपण म्हणतो ना की आपल्या एक जवळचा कोणीतरी आलाय आणि त्याला आपण कसं भरभरून सांगतो, तसं ते भरभरून त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या की कसं लहानपणापासून त्याला मोठं केलंय, काय सगळी परिस्थिती आहे, घर कोणी बांधून दिलं इथं पासून तर झापूक झुपूकचा डायलॉग पर्यंत, या सगळ्या गोष्टी मला दिसतात. खिशामध्ये कोणाचेच पैसे नव्हते, आम्ही ते चॅरिटीचं ते फाउंडेशन ओपन केलं आणि आज ती फाउंडेशन साठी आज जे सुपरचॅट होतीये त्या सुपरचॅटचे सगळी रक्कम मी तिकडे देतोय. क्रिकेटचं एक्झाम्पल देत आहे, तर सुरुवातीलाच क्रिकेटला सांगितलं आता ही T20 मॅच आहे कसं खेळायचंय, ही वन डे मॅच आहे कसं खेळायचंय, तर त्याच्यानुसार बॅट्समन आपली स्ट्रॅटेजी ठरवतात. 18व्या ओव्हर पर्यंत आल्यानंतर हे नाही सांगत की अरे ही आता 2च ओव्हर राहिला तर फटकेबाजी करा, असं काही गोष्ट होत नाही. त्याच्यामुळे ते एक्झाम्पल मॅच नाही होत. त्यांनी ते रिझन दिलंय तिकडे, आणि रिझन ऍक्च्युअली जे आहे हिंदी बिग बॉस चालू होते, कारण ज्या दिवशी मराठी संपते त्याच दिवशी हिंदी चालू होते, तर सिंपल आहे की इकडचा TRP नको जायला म्हणून ही सगळी गोष्टी तिकडे केली. एंगेजमेंट होऊ नाही होऊ, त्याच्या त्या लिझा सोबतचे एवढे फॅन पेजेस आहे, तिच्यासोबतचं एवढं रिलेशन सगळ्या गावाला माहितीये, त्याला स्वतःला माहिती त्याचं लिझाचं रिलेशन काय आहे. त्याच्यामुळे यांची एंगेजमेंट झाली असू किंवा नसू, पण आपल्याला जर बाहेर कोणीतरी एक आहे तर त्यांनी स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं की आपण फ्रेंड्स म्हणून राहूया. ही जी लाईन क्रॉस होती ही क्रॉस नको करायला, पण ते त्यांनी निकीला सांगितलं नाही. आणि निकीला आता असं वाटलंय काल आईने सांगितल्यानंतर की बाबा हा जो आहे आपला यूज करतोय, आणि यांनी आधीच्या शो मध्ये पण असंच केलं. याची आई म्हणते की बाकीच्या मुली पण ह्याच्या मागे येतात माझ्या घरी, तर तिला ती असं फील झालं की आपण पण त्या मुलींमध्येच आहे, म्हणजे आपली काय व्हॅल्यूच नाही. त्याच्यामुळे तिने त्याचे कपडे डस्टबिनच्या बिन बॅग मध्ये टाकून म्हटली ह्याला सोडलं नाही, कप पण फेकून दिला त्याने. बरोबर, ट्रॉफी, अरे हे म्हणजे ही विचारायची गोष्टच राहिली नाही. सूरज चव्हाण हा ट्रॉफी जिंकतोय आणि 100% ट्रॉफी इथे ती. मित्रांनो नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुप्रसिद्ध युट्यूबर आणि आता बिग बॉसच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव गाजतंय असे मंदारदा आहेत आपल्या समोर. त्यांचे ऍक्ट रायडर्स नावाचं चॅनल आहे. मंदारदा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज सूरजच्या गावी आलाय, मरियाई मातेचं मंदिर आहे. एक प्रकारे आले तुम्ही आशीर्वाद घेतला मरियाई मातेचा, आणि आज कसं वाटलं की सूरजच्या घरी यावं? सूरजच्या घरी येण्याचं मी खूप आधी ठरवलं होतं, आणि सूरजने अजून शो मध्ये ज्या गोष्टी सांगितल्या, आई मरी मातेचं मंदिर असेल, त्याच्या गावाकडची माणसं असतील, या सगळ्या गोष्टी मला अनुभवाच्या होत्या. आणि आजचा दिवस तो नव्हता की आजच्या दिवशी मी इथे येणार होतो, थोडासा लेट येणार होतो, पण बिग बॉसने फिनाले खूप लवकर ठेवलाय, तर म्हटलं की आता हीच ती वेळ आहे आणि आज आपल्याला जायला पाहिजे होतं. रविवारी सगळ्यांना व्हिडिओ आपल्याला दाखवता येईल अशा गोष्टीसाठी मी इथे आलो. आणि मी सकाळी इथे आलेलो आहे, जवळपास सकाळी 5:30-6 वाजता घरातून निघालो, इथे लवकर पोहोचलो, पण अजून ना माझे पाय इथून निघत नाही. आता देवीच्या इथे आलोय, तर देवीच्या इथे आल्यानंतर जवळपास आता 1-1.5 तास झाला इथे, पण इथून बाहेर जाण्याची इच्छा होत नाही. गेट पर्यंत जातोय, परत मागे येतोय, परत कोणीतरी बोलवतंय, तर कदाचित असं वाटतं की आईच थांबवते इथे. हे खूप छान वाटते, खूप पॉझिटिव्ह वाटते. एक प्रकारे पॉझिटिव्ह वाईब्स येतात, खूप जास्त पॉझिटिव्ह वाईब्स येतात. तरी जे सूरज चव्हाणची फॅमिलीची भेट झाली मगाशी, मला वाटतं पहिल्यांदाच तुम्ही भेटला. बरोबर. तर कसं वाटलं की बाबा त्यांच्याशी बोलला तुम्ही, त्यांची मुलाखत घेतली, कसं वाटलं संपूर्ण? एवढी प्रेमळ माणसं गावाकडेच असू शकतात असं मी पहिल्या लाईन मध्ये त्यांच्याबद्दल सांगेन. आणि त्यांची आई असेल, आत्या असेल सॉरी, आणि त्यांच्या बहिणी असतील, या सगळ्यांना भेटून खूप जास्त आनंद झाला. आणि त्यांनी पण मला ना स्वतःच्या मुलासारखं आपण म्हणतो ना की आपल्या एक जवळचा कोणीतरी आलाय आणि त्याला आपण कसं भरभरून सांगतो, तसं ते भरभरून त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या की कसं लहानपणापासून त्याला मोठं केलंय, काय सगळी परिस्थिती आहे, घर कोणी बांधून दिलं इथं पासून तर झापूक झुपूकचा डायलॉग पर्यंत, या सगळ्या गोष्टी मला दिसतात. संपूर्ण मुलाखत पाहायला मिळेल चॅनलवर 100%, आणि प्रेक्षक आतुरता. बरोबर बरोबर. तरी मंदारदा, तुम्ही दिवसभरात 2-3 व्हिडिओ करत असतात, पण थकत नाही अजिबात? म्हणजे 1 तासाच्या एपिसोड मध्ये असं नुसतं, आता मी रिव्ह्यूज बनवतो, कुठेतरी दम लागतो, काय होतं 5-10 मिनिटं झाल्यानंतर, पण तुम्ही
तुम्ही एकदा स्टार्ट केलं म्हणजे ते स्टार्ट टू एंड तेवढंच एनर्जी असते, काय सांगाल त्याबद्दल? स्टार्ट टू एंड एनर्जी राहते आणि एनर्जी ठेवायला लागते, पण आता ऍक्च्युअली मध्ये शेड्यूल खूप खराब आहे. 4-5 तास अशी झोप मिळते, बॉडी थकलेली आहे पण मन नाही थकलं. मी प्रत्येक वेळेस बोलत असतो की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ना ते क्षेत्र आवडीचं पाहिजे. आपण 9 ते 5 जॉबला गेलो, तो जॉब जर आपल्या आवडीचा नसेल ना, तुम्ही 5 वाजता घरी येणार आणि घरी आल्यानंतर झोपणार, तुम्हाला जेवायची पण शुद्ध नाही राहणार, एवढं तुमची बॉडी थकते, एवढं तुमचं मन थकतं, मन थकल्यावर बॉडी थकते. तर तसंच आहे माझं. आणि ही जी एनर्जी आहे ही एनर्जी कदाचित माझ्या ऍक्ट रायडर्सच्या फॅमिलीकडून आहे, त्या प्रेक्षकांकडून आहे. आणि ते प्रेक्षक जे कॅमेरा थ्रू, म्हणजे मी एकटा असतो त्या खोलीमध्ये, पण मला जे कॅमेऱ्यातून जे फील होतं ना की पूर्ण महाराष्ट्र बघतोय, तर ते मला जाणवतं. मला कॅमेरा कधीच दिसत नाही माझ्या डोळ्याला, माझ्या डोळ्याला एक अथांग समुद्र दिसतो, जनसागर दिसतो आणि ती एनर्जी मला मिळत असते. त्याच्यामुळे शेवटपर्यंत 1 तास 20 मिनिट होऊ किंवा किती मोठा रिव्ह्यू हो, तोपर्यंत माझी ती एनर्जी कायम राहते. तुम्ही चॅरिटी पण आहे तुमची, काहीतरी तुम्ही करता, ते काय विषय काय आहे? ऍक्च्युअल मध्ये माझा एक मित्र आहे, त्याला ह्या सगळ्या कामांची खूप जास्त आवड आहे. त्याचं नाव वेदांत पाटील. आम्ही एक विचार केला की त्याला आवड आहे तर त्याच्याच नावाने चॅरिटी ओपन करूयात. सो त्याच्या नावाने आपण चॅरिटी ओपन केली आणि तो खूप साऱ्या जनावर, जे मुकी जनावर असतात त्यांची तो हेल्प करतो. इव्हन आम्ही सगळ्यांनी मिळून इतक्या जनावरांना त्यांची दुखणी बरी केली, त्यांना सांभाळलंय, त्यांना चांगलं केलंय व्यवस्थित. आमच्या इथे पण खूप सारे जनावर आमच्या मागे येतात, कुत्रा असेल, मांजर असेल, गाय असेल, काही पण असेल, त्यांची आपण मदत करतो. तर असं वाटलं की ही मदत आता वाढवायला पाहिजे. आणि आमच्या ग्रुपमध्ये माझं नाव थोडंसं मोठं झालं. त्याला म्हटलं तू ओपन कर आणि मी इकडून तुला जे पैसे असतील ना ते पुरवेल. खिशामध्ये कोणाचेच पैसे नव्हते, आम्ही ते चॅरिटीचं ते फाउंडेशन ओपन केलं आणि आज ती फाउंडेशनसाठी आज जे सुपर चॅट होतीये त्या सुपर चॅटचे सगळी रक्कम मी तिकडे देतोय. आता सध्या एका मुलीचं शिक्षण घेतलं, त्याचा व्हिडिओ तुम्ही इन्स्टाला बघितला असेल. आता जो 2 मुलं आहेत शिनोली गावामध्ये भीमाशंकरच्या साईडला, त्यांचे वडील अचानक सकाळी बाहेर निघाले आणि त्याचा ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. घरामध्ये कोणीही कमावणार नाहीये. सो आता त्याच्याकडे आमची व्हिजिट होणार आहे. सो अशी कामं आहेत, त्यांचा आशीर्वाद आहे. पण आता विषय असा आहे की बरेचसे लोक म्हणतात चॅरिटी करतो तर सगळीकडे सांगायला नाही पाहिजे, पण जर तुमच्याकडून मी पैसे घेतोय आणि तुमचे पैसे कुठेतरी लावतोय तर ती गोष्ट तुम्हाला सांगायला पाहिजे की तुमचे पैसे कुठे जात आहेत. बाकी मी स्वतःच्या पैशाने जे करेन ते नक्कीच नाही सांगणार. तरी मी 2-3 दिवसापूर्वी ज्यावेळेस बिग बॉसनं सांगितलं की 100 दिवसाचा एपिसोड नाही आणि क्रिकेटचं एक्झाम्पल दिलं त्यांनी, कसोटी आणि T20 मधलं. बरोबर. तर तुम्हाला काय कसोटीच आवडते काय? कारण तुम्ही पण नाराज झालेला त्या दिवशी, काय सांगाल? विषय असा आहे की पहिली तर गोष्ट, हे क्रिकेटचं एक्झाम्पल बिग बॉसच्या शोला फिटच होत नाही. क्रिकेट एक वेगळा गेम आहे आणि हे एक वेगळा गेम आहे. बरं, क्रिकेटचं एक्झाम्पल देत आहे तर सुरुवातीलाच क्रिकेटला सांगितलं जातं ही T20 मॅच आहे कसं खेळायचंय, ही वन डे मॅच आहे कसं खेळायचंय. तर त्याच्यानुसार बॅट्समन आपली स्ट्रॅटेजी ठरवतात. 18व्या ओव्हरपर्यंत आल्यानंतर हे नाही सांगत की अरे ही आता 2च ओव्हर राहिला आता फटकेबाजी करा, असं काही गोष्ट होत नाही. त्याच्यामुळे ते एक्झाम्पल मॅच नाही होत. त्यांनी ते रिझन दिलंय तिकडे आणि रिझन ऍक्च्युअली जे आहे हिंदी बिग बॉस चालू होतं, कारण ज्या दिवशी मराठी संपते त्याच दिवशी हिंदी चालू होते. तर सिंपल आहे की इकडचा TRP नको जायला म्हणून ही सगळी गोष्टी तिकडे केलेल्या आहे. आता क्रिएटर भरपूर झाले. मंदार दादा आता दिसतोय ऍक्ट रायडर्स 2017 पासून सुरू आहे तुमचं. यापूर्वीचे सीझन्स एवढे गाजले नव्हते, त्यामुळेच कुठेतरी जरा थोडस पब्लिसिटी कमी होती. पण काय सांगाल, ते स्ट्रगल पाठीमागे आहे 100%, त्यामुळे आता कुठेतरी यश प्राप्त होते. खरी गोष्ट आहे. 2017 पासून जर बघितलं तर पहिल्या 1 वर्षामध्ये ना मी एक व्ह्यू साठी तरसायचो, अशा गोष्टी होत्या तिकडे. त्यानंतर लोकांनी सांगितलं की तुझं बोलणं आवडतंय, आम्हाला आवडतंय आणि बिग बॉसचे जे व्ह्युअर्स आहेत ते माझं चॅनल येऊन पाहायला लागले. पण या सीझनला असा विषय झालाय की या सीझनला बिग बॉस जे आहे ते 24 तास लाईव्ह नाहीये. आणि या सीझनला बिग बॉस मध्ये सूरजला लोकांना इतकं जास्त बघायचंय की आम्हाला सूरजला तर शो मध्ये बघायचंच आहे, पण सूरज बाबतीमध्ये सोशल मीडियावरती कोण काय बोलतंय ते पण बघायचंय. मग व्हिडिओ सर्च व्हायला लागले आणि सर्च मध्ये जर बिग बॉस सर्च केलं तर ऍक्ट रायडर सगळ्यात वरती व्हिडिओ यायला लागले. आणि मग त्याच्यामुळे लोक म्हणायला लागले हा कोण आहे, मग माझी ओळख झाली. आणि आता मग लोक रेग्युलरली माझा व्हिडिओ ओपन करतात शो नंतर, तर मलाही छान वाटतं. एक प्रकारे प्रोडक्शन हेड झाले आपले बिग बॉसचे, म्हणजे केतन मानगावकर. बरोबर. तर त्या सरांनी सूरजला भरपूर शोध भरपूर घेतले की सूरजचं गाव पण त्यांना सापडत नव्हतं, इतक्या आत होतं. किती महत्वाचं आहे त्यांचं काम आणि कुठेतरी कलाकाराला संधी मिळाली आणि बिग बॉस सारखं चांगला मंच मिळाला. त्यांच्या मनामध्ये ही गोष्ट यायला मी परत एकदा सांगतो की मी आईमारी मातेच्या इथे, आणि आईमारी मातेने हे जे गोष्ट आहे ना, ही गोष्ट त्यांच्या डोक्यामध्ये येऊ शकत नाही ह्यांच्या ब्लेसिंग शिवाय. तर त्यांच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी या देवामुळेच आल्या, जिला तो आई मानतो त्या मातेमुळेच या सगळ्या गोष्टी आल्यात. आणि त्यांचे तेवढंच कौतुक आहे की अभिषेक सर असतील, केतन हे असतील, या सगळ्यांनी, केदार शिंदे सर असतील, यांनी इथपर्यंत या छोट्याशा गावात एकदा नाही तर 5-6 वेळा चक्रा मारल्यात. सूरजला वारंवार समजवलंय, त्याच्या बहिणीला फोन केलाय, ओमकार यांना सांगितलंय, सगळ्यांना त्या ठिकाणी जवळ घेऊन या सगळ्या गोष्टी बोलल्यात. या खरंच एका वेगळ्या लेवलला सूरजला नेऊन ठेवलंय. आणि सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी
त्याच्यामधला साधेपणा स्वतः आधी बघितला आणि मग त्यांना असं वाटलं की आपण सूरजला घेऊन ना इकडे जायला पाहिजे. सर्व कंटेस्टंटची नावं घेतो, तुम्हाला पण गडबड आहे. त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सांगा फक्त. निकी, पहिलं निकीलाच टार्गेट करूयात आपण, कारण निकी इरिटेटिंग आहे पण स्वभावाने काल मला असं दिसलं की चांगली आहे. पॅडी दादा देव माणूस म्हणू शकतो आपण त्यांना एका शब्दामध्ये. एक प्रकारे सूरजला भरपूर मदत केली. सूरजला त्या घरामध्ये गेल्यानंतर विषय असा होता की कुणी जवळचं नाही, असं घर कधी बघितलं नाही, सगळे मोठे मोठे लोक, तो इतका ऑकवर्ड फील केलं असतं. आणि त्यावेळेस असा एक हात पाहिजे होता मदतीचा किंवा सहारा देण्याचा, तो पॅडी दादांनी केलाय. छान आहे. अंकिता वालावलकर मला खूप स्मार्ट वाटते, खूप जास्त तिचा म्हणजे जो ऑरा आहे तो पण खूप छान वाटतो. फक्त जे आहे तिने जे सूरजला म्हटलंय की मी तुला बाहेर जाऊन ते घर बांधून देईल, तर ती गोष्ट मला इतकी भावली आहे. आणि खरंच बाहेर आल्यानंतर आपल्याला तिच्याकडून ह्या सगळ्या मोठ्या गोष्टी पाहायला मिळतील, तर ती छान वाटते. त्यानंतर अभिजित सावंत एंटरटेनर, फुल एंटरटेनर, पूर्ण गायक आहे आणि पूर्ण गायक आहे. लहानपणापासून मी त्याला बघत आलोय, मी त्याचा खूप मोठा फॅन आहे. म्हणजे त्याची मोहब्बते लुटाऊंगा असेल, लफ्जो में कहना सकूं, इतकी गाणी माझ्या कंटिन्यू प्लेलिस्ट मध्ये आहेत आतापर्यंत सुद्धा. एवढा तो इम्पॅक्ट अजून गेला नाहीये. आणि बिग बॉसच्या घरामध्ये त्याचं एक वेगळं रूप दिसायला मिळालं, जसं तो एंटरटेनिंग करतोय, तर ते छान आहे. जान्हवी किल्लेकर पहिले विलन होते, आता नायक झाले. जान्हवीचं मी प्रत्येक वेळेस हेच बोलतो की एकदा डाऊनला ग्राफ गेल्यानंतर जर माणूस वरती येत असेल ना, तर ते खरंच त्या व्यक्तीसाठी खूप जास्त छान असतं. जी संधी कदाचित वैभवकडून हुकली ती जान्हवीने आतमध्ये कमावली. आणि जान्हवीने जे आहे, जो बाहेर आल्यानंतर जो स्ट्रगल त्याचा होता, तो तिने तिकडे एकदम कंट्रोल मध्ये. अरबाज बद्दल काय सांग? अरबाज बघा, अरबाजची गेम खूप जास्त व्हायलंट होती. अरबाजने सगळ्यांना त्रास दिला टास्क मध्ये, असं झालं. पण ना त्याचा एक चांगला गुण मी हे सांगेन की त्यांनी कोणाला डाऊनला जाऊन नाही बोललं, त्यांनी कोणाच्या करिअरवरती नाही बोललं, त्यांनी कधी कोणाच्या अभिनयावरती नाही बोललं, पुरस्कारांवरती नाही बोललं. सो त्यांनी या सगळ्या मर्यादा पाळल्या. बाकी त्याची जी गेम होती लव अँगल करून पुढे जायची, ती याच्या आधीच्या सीझन्स मध्ये पण आपण बघितली की त्यांनी तशीच पुढे नेली. आणि काल निकीच आईनं पण सांगितलं की एंगेजमेंट, तो पण बरोबर. अरबाज म्हणाले की माझं तसं काय झालेलं नाही एंगेजमेंट. बरोबर. तर त्याबद्दल काय माहिती आहे का? ऍक्च्युली एंगेजमेंट होऊ नाही होऊ, त्याच्या त्या लिझा सोबतचे एवढे फॅन पेजेस आहे, तिच्यासोबतचं एवढं रिलेशन सगळ्या गावाला माहिती आहे, त्याला स्वतःला माहिती त्याचं लिझाचं रिलेशन काय आहे. त्याच्यामुळे यांची एंगेजमेंट झाली असू किंवा नसू, पण आपल्याला जर बाहेर कोणीतरी एक आहे तर त्यांनी स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं की आपण फ्रेंड्स म्हणून राहूया. ही जी लाईन क्रॉस होती ही क्रॉस नको करायला, पण ते त्यांनी निकीला सांगितलं नाही. आणि निकीला आता असं वाटलंय काल आईने सांगितल्यानंतर की बाबा हा जो आहे आपला यूज करतोय. आणि ह्यांनी आधीच्या शो मध्ये पण असंच केलं. याची आई म्हणते की बाकीच्या मुली पण ह्याच्या मागे येतात माझ्या घरी, तर तिला ती असं फील झालं की आपण पण त्या मुलींमध्येच आहे, म्हणजे आपली काही व्हॅल्यूच नाही. त्याच्यामुळे तिने त्याचे कपडे डस्टबिनच्या बिन बॅग मध्ये टाकून म्हटली ह्याला सोडलं नाही, कप पण फेकून दिला त्याने. बरोबर. जास्त वेळ नाही घे तुमचा. हा शो स्क्रिप्टेड असतो का? कारण बरेच जवळून तुम्ही बघितले, हिंदी शोज पण पाहिलेले आहेत, मराठी शो काय सांगाल याबद्दल? बिग बॉस हा जो शो आहे हे एक टीम चालवते आणि त्या टीमकडे प्रत्येक दिवशी काय होणार हे टास्क असतात की चला पहिल्या दिवशी हा आहे, 10व्या दिवशी हा टास्क आहे, 15व्या दिवशी हा टास्क आहे. पण घरामध्ये जे पण कॉन्व्हर्सेशन होतं, संभाषण होतं, त्याला कुठली स्क्रिप्ट नसते. दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट मी कुठंच बोलला नाही, तो इथं या व्हिडिओमध्ये बोलतोय की जर हा स्क्रिप्टेड शो असता तर पहिली गोष्ट सूरजला लिहिता वाचता येत नाही. मग सूरजचे डायलॉग त्याच्या कानामध्ये कोण सांगणार, कंटिन्यू कोण सांगणार? त्याचा अभ्यासही नाही या सगळ्या गोष्टींचा. मग काय बिग बॉस कन्फेशन रूम मध्ये त्याला शिकवणार आणि मग तो बाहेर जाऊन काय त्याचे डायलॉग बोलणार? त्यामुळे हा शो कुठेही स्क्रिप्टेड नाहीये. आणि हे स्वतः मी नाही, सूरज ज्यावेळेस बाहेर येईल ना त्यावेळेस तो तुम्हाला सांगेल. काय वाटते ट्रॉफी कोण जिंकणार? ट्रॉफी अरे म्हणजे ही विचारायची गोष्टच राहिली नाही. सूरज चव्हाण हा ट्रॉफी जिंकतोय आणि 100% ट्रॉफी इथे येते. मित्रांनो, मंदार दादांनी एक सुंदर मुलाखत घेतली, ती पण पाहायला विसरू नका आपल्या ऍक्ट रायडर्स चॅनलवर. आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये पण तुम्ही लवकरच याल अशी आशा करतो. तुमच्या गावी ज्यावेळेस बैलगाडा येईल त्यावेळेस मी नक्की येण्याचा प्रयत्न करेन इथे आणि नक्की. धन्यवाद. येस, थँक्यू.